आणि शिवसेना पक्षचिन्ह धनुष्यबाण संदर्भात एक महत्त्वाची बातमी। धनुष्यबाण चिन्हावर उद्या सुनावणी होणार आहे। कोर्टाच्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलंय। कोर्ट कुणाच्या बाजूने निकाल देणार याकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे। तर शिवसेना धनुष्यबाण कुणाचा यावर हा निकाल। आणि या संदर्भात माहिती देण्यासाठी आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे हे सध्या माझ्यासोबत जोडल्या गेलेले आहे। ज्योत्स्ना, एक महत्त्वाची सुनावणी जी वारंवार पुढे ढकलली गेलेली आहे धनुष्यबाण चिन्हा संदर्भातली, उद्या यावर परत सुनावणी होणार आहे आणि कोणत्या बाजूने निकाल लागेल याकडे आता महाराष्ट्राची नजर लागून आहे। प्रणिता, अगदी बरोबर आहे। महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार गेलं त्यावेळेस सर्वात महत्त्वाचं होतं की शिवसेनेचे जे दोन तुकडे झाले आणि त्याच्यानंतर शिवसेनेचं पक्षचिन्ह आणि शिवसेना हे जे नाव आहे ते आत्ताचे सध्याचे उपमुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांना देण्यात आलेलं। मात्र हे पूर्ण नाव आणि पक्षचिन्ह जे आहे ते केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांना देण्यात आलेलं होतं आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाला जे आहे ते शिवसेना उद्धव ठाकरे आणि त्यांचं मूळ चिन्ह जे आहे ते सुद्धा बदलण्यात आलेलं होतं। 17 फेब्रुवारी 2023ला हा निकाल देण्यात आलेला होता आणि त्यावेळेस केंद्रीय निवडणूक आयोगाचं असं म्हणणं होतं की जे काही म्हणजे आमदारांची संख्या त्यांनी यावेळेस जी आहे ती कन्सिडर केली होती। म्हणजे आमदारांची एकूण संख्या जी आहे ती एकनाथ शिंदे यांच्याकडे होती। जवळपास 40 आमदार जे आहेत आणि बरेच सारे आमदार, जवळपास 8 पेक्षा जास्त खासदार जे आहेत आणि 40 आमदार जे आहेत ते एकनाथ शिंदेंकडे असल्यामुळे एकूणच विधान भवनमध्ये म्हणजे विधानसभेमध्ये असलेली संख्याबळ या आधारावरती निवडणूक आयोगाने जे आहे ते पक्ष आणि पक्षचिन्ह जे आहे ते एकनाथ शिंदे यांना दिलेलं होतं। आता या संदर्भात जे आहे ते उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागितली होती आणि तशा प्रकारचा त्यांनी याचिका सुद्धा दाखल केली होती। याच्यावरती अनेक वेळा सर्वोच्च न्यायालयामध्ये तारीख पे तारीख म्हणजे तारखाच येत होत्या, मात्र या संदर्भातला निकाल जो आहे तो लागलेला नव्हता। अनेक वेळा उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं की आमचा पक्ष जो आहे तो चोरून नेलेला आहे, असा प्रकारचा दावा, असा प्रकारचा आरोप जो आहे तो उद्धव ठाकरे यांनी केलेला होता। तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी पक्षचिन्ह आणि पक्षाचे मूळ आमदार आणि पक्षाचे खासदार जे आहेत त्यांचं संख्याबळ माझ्याकडे सर्वाधिक असल्याचं सुद्धा सांगितलं होतं आणि त्याच आधारावरती केंद्रीय निवडणूक आयोगाने जे आहे ते आम्हाला पक्ष दिल्याचं सांगितलं होतं।